खरं तर हा खूप छान तुमचा विचार म्हणजे नव्याने समोर आला की आत्तापर्यंत पंढरपूरला वाऱ्या जातात, पण यावेळी ही वारी जी आहे पंढरपूरहून निघणार आहे आणि लंडनला जाणार आहे। जवळपास 22 देश पादाक्रांत करत ही वारी 65 दिवसामध्ये पंढरपूरला पोचेल आणि तिची सुरुवात 15 तारखेला पंढरपूरहून होईल, 16ला नागपूरला पोचेल, नागपूरला तिचं पूजन होईल, प्रसाद वितरण होऊन फायनली ती नेपाळ मार्गे भूतान मार्गे लंडनला रवाना होईल। आणि आपले सर्व नागपूरकरांचं भाग्य आहे की ती वारी इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होईल 0 माईलपासून आणि लंडनला गेल्यानंतर 6 एकरामध्ये भव्य असं पंढरपुराचं प्रति पंढरपूर असं मंदिर तिथे उभं करण्यात येणार आहे आणि जवळपास 1.5 वर्ष या कामाला लागतील। बरीच मंडळी या कामी लागलेली आहेत आणि भारतातलं किंवा नागपुरातलं महाराष्ट्रातलं जे काय काम आहे किंवा इथून काही कोणाला मदत करायची असेल, इथून काही सामान पाठवायचं असेल तर त्याचं दायित्व आमच्या तिघांवरही आहे आणि ते आम्ही पार पाडतो आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच उद्योजकांनी याला सपोर्ट देण्याचं ठरवलं आहे। त्याच्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा भेटलो, त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचं कबूल केलेलं आहे। त्यानंतर आदरणीय नितीनजी हे सुद्धा सोबत आहेत आणि याशिवाय अनेक कंपन्या CSR त्यांचा फंड आहे, या दृष्टीने जवळपास 100 कोटी रुपयाचं हे प्रोजेक्ट असणार आहे आणि टप्प्याटप्प्याने हे पूर्ण होईल। म्हणजे तिथे मंदिर तर आहेच, पण त्याशिवाय भक्तनिवास आहे, त्याच्यानंतर रोजच्या जेवणाची व्यवस्था आहे, याशिवाय इकडली जी स्टुडंट्स तिकडे जातात त्यांना अडचण येते, त्यासाठी त्यांचे प्रॉपर तिथे त्यांची व्यवस्था होईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे। वैदिक अध्ययन केंद्र पण आम्ही सुरू करायचा तिथे विचार आहे। म्हणजे तिथे जे भारतीय आहेत त्यांची मुलं जे तिथेच जन्म घेतात किंवा ते होतात त्यांना आपल्या संस्कृती आणि आपल्या कल्चर, आपल्या बाकी सगळ्या धर्माविषयी, बाकी या सगळ्याविषयी त्यांना अधिक माहिती व्हावी याकरता आम्ही वैदिक अध्ययन केंद्र सुरू करू, जिथे छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस वगैरे चालू करू असं पण एक मानस आहे। आणि नागपूरचं महत्त्व अजून यासाठी सांगावं लागेल की ओरिजिनल जे पंढरपुरात मंदिर आहे त्याचा गाभारा दगडाचा आहे आणि त्याचा सभामंडप पूर्वी लाकडाचा होता आणि तो सभामंडप आपल्या इथल्या नागपूरच्या बुटींनी केलेला होता आणि तसाच सभामंडप लाकडाचा लंडनला उभं करण्याचं आम्ही ठरवलं।